केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईत आज ते कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। तुम्ही माझ्या मागे जे आहेत ती दृश्य पाहू शकता। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या मेळाव्याला जरी कार्यकर्ते उपस्थित असले तरी हा मेळावा अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। कारण आगामी काळात ज्या विधानसभा निवडणूक आता होणार आहे ही विधानसभा निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची चाललेली आहे आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना एकंदरीत मार्गदर्शन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण या कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण करून जशा प्रकारे प्रचार असतो तो प्रचार जो होणार ते गरजेचं असतं। आणि एकंदरीत या सगळ्या बैठकीमध्ये जर आपण पाहतोय की जरी मुंबईमध्ये हा कार्यकर्ता संवाद मेळावा असला तरी या मुंबईतील जवळपासच्या आसपासच्या परिसरातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर ती विधानसभा निवडणूक जी होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे लोकसभा निवडणूक झाली होती त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय काय जे चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्याची सुद्धा माहिती आजच्या या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे ते कार्यकर्त्यांना देऊ शकतात। याशिवाय कशा प्रकारे या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, सामोरं जात असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टी ज्या त्या सांगितल्या जातील। दुसरीकडे आपण पाहतो की हा जरी कार्यकर्ता मेळावा असला तरी या कार्यकर्त्या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की या मेळाव्याला आता आपण पाहतोय आमदार खासदार जे मुंबईतले आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नुकताच आपण पाहतो या ठिकाणी अनेक आमदार असतील खासदार असतील ते सुद्धा दाखल होत आहेत। जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते वारंवार मुंबईत असतील महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पाहायला मिळत आहे। कारण विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सर्वाधिक जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार स्थापन करायचा जो एकंदरीत आपण पाहतोय की पुन्हा एकदा राज्य सरकार स्थापन जे ते करण्याच्या तयारीमध्ये जे ते भाजप आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की राज्यामध्ये जी भाजप सोबत असलेली एकंदरीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे तिन्ही एकत्र पक्ष असलेली महायुती असलेली ही महायुतीमध्ये सुद्धा एकत्रित लढत असताना कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जावं या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे ते आजच्या या संवाद मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहे ते करू शकतात। यासाठी संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। कार्यकर्ते सुद्धा आपण पाहतोय जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि या एकंदरीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये नेमकं कशा प्रकारे आता अमित शाह मार्गदर्शन करणार, नेमक्या कोणत्या गोष्टी ते अधोरेखित करतात, नेमक्या कोणत्या गोष्टीवरती चर्चा करतात। ज्या प्रकारे आपण सुरुवातीला जाणून घेतलं की लोकसभेमध्ये सर्वाधिक मोठा फटका बसला होता तो म्हणजे भाजपला बसला होता। कारण तशा प्रकारची प्रचार सुद्धा त्यांनी केला होता। मात्र ज्या प्रकारे प्रचार केला त्यानुसार जागा ज्या त्या मिळाल्या नाही आहेत। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये या चुका ज्या आहेत त्या पुन्हा होऊ नये यासाठी आपण पाहतोय की पुन्हा एकदा मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना करणार का आणि कशा प्रकारे ते मार्गदर्शन केल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा कशा प्रकारे काम करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यस्थितीत आपण पाहतोय की हा मेळावा अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। 1:30 वाजताच्या सुमारास नियोजित वेळेनुसार 1:30 वाजता हा मेळावा जो होतो सुरू होणार होता। आमदार खासदार सुद्धा उपस्थित राहणार होते आणि केंद्रीय गृहमंत्री सुद्धा त्याच वेळेला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता अमित शाह नेमकं या मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन करणार, काय बोलणार, काय भाष्य करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।